नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 जुलै 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2022 च्या अंमलबजावणीसाठी कोणतं राज्य क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे? तर नुकतीच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2022 च्या अंमलबजावणीसाठीची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्या क्रमवारीनुसार भारतामधील सर्वोत्कृष्ट राज्य राहिलेलं आहे ओडिशा। पर्याय क्रमांक पहिला ओडिशा याचं योग्य उत्तर आहे। तर नुकतंच केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून रेशन दुकानांद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठीची क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या क्रमवारीनुसार राज्यांच्या वर्गामधून ओडिशा हे राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे। त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो आणि तिसऱ्या क्रमांकावरती आंध्र प्रदेश हे राज्य आहे। आणि या क्रमवारीनुसार ओडिशा राज्याचे गुण आहेत 0.836, त्यानंतर उत्तर प्रदेशचे गुण आहेत 0.757 आणि तिसऱ्या क्रमांकावरती आंध्र प्रदेशचे गुण आहेत 0.794। आणि ही क्रमवारी कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली आहे? तर केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते ही क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। काय नाव आहे क्रमवारीचं? तर NFSA साठी म्हणजेच काय तर नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट साठी राज्य रँकिंग इंडेक्स 2022 आणि यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे तो 13व्या क्रमांकावरती आहे। आपला महाराष्ट्र राज्य हे 13व्या क्रमांकावरती आहे। आणि विशेष श्रेणीमधील राज्यांमधील जी काही वर्गवारी आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर त्रिपुरा हे राज्य पहिल्या क्रमांकाचं आहे, दुसऱ्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर सिक्कीम आहे। आता हे विशेष श्रेणी म्हणजे काय? तर ईशान्येकडची राज्य आणि हिमालयातील डोंगराळ राज्य व बेटावरची जे काही संघराज्य प्रदेश आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश या सर्वांची मिळून जी क्रमवारी आहे तिला विशेष श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि राज्यांची क्रमवारी वेगळी, अशा दोन क्रमवारी यामध्ये पाहायला मिळतात। यानंतर पुढचा प्रश्न आहे, CBSE बोर्डानं कोणतं पोर्टल सुरू केलं आहे? तर CBSE बोर्डानं परीक्षांच्या आयोजनासाठी परीक्षा संगम नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे। पर्याय क्रमांक दुसरा परीक्षा संगम याचं योग्य उत्तर आहे। तर CBSE म्हणजे काय? तर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, ज्याला फुल फॉर्म मध्ये आपण म्हणतो। आणि याच CBSE बोर्डानं बोर्ड परीक्षा निकाल, नमुना पेपर आणि इतर तपशील एका विंडोमध्ये सुव्यवस्थित करण्यासाठी परीक्षा संगम नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे। पोर्टलचं नाव आपल्याला विशेषतः लक्षात ठेवायचं आहे। आणि हे जे परीक्षा संगम नावाचं पोर्टल आहे ते मुख्यतः 3 विभागांमध्ये विभागले गेलेलं आहे। त्यामध्ये शाळांसाठी गंगा हा विभाग आहे, प्रादेशिक कार्यालयांसाठी यमुना नावाचा विभाग आहे आणि मुख्य कार्यालयासाठी सरस्वती नावाचा विभाग। अशा प्रकारे 3 विभाग या परीक्षा संगम पोर्टलचे करण्यात आलेले आहेत। हे कोणाकडून सुरू करण्यात आलेलं आहे? तर CBSE कडून हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर 2022 मधील जे काही विविध पोर्टल आहेत ते आपण पाहूया। SIBTF ऑनलाईन पोर्टल जे आहे ते एक्झिम ट्रेड पोर्टल आहे दक्षिण भारतीय बँकेचं। त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल जे आहे ते भारत सरकारनं सुरू केलेलं आहे आणि संभव पोर्टल जे आहे ते उत्तर प्रदेश राज्य सरकारनं सुरू केलेलं आहे, ज्याचा संबंध ऊर्जेशी संबंधित सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, S&P ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स नुसार भारताच्या सेवा क्षेत्रामध्ये एप्रिल 2011 नंतर सर्वाधिक वाढ होण्याचं कारण काय आहे? तर नुकतंच S&P ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यानुसार भारताच्या सेवा क्षेत्रामध्ये एप्रिल 2011 नंतरची सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आलेली आहे। तर यामागचं कारण काय आहे? तर यामागचं मुख्यतः कारण म्हणजे मागणीमध्ये तीव्र वाढ, दुसरं म्हणजे वाढलेली विक्री आणि तिसरं म्हणजे अनुकूल आर्थिक परिस्थिती। 3ही कारणं याची योग्य आहेत। पर्याय क्रमांक चौथा वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे। तर S&P ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स मे 2022 मध्ये जो होता तो 58.9 होता, मात्र तो जून मध्ये वाढून 59.2 वरती पोहोचलेला आहे, जो एप्रिल 2011 नंतरचा सर्वोच्च आकडा आहे। आणि या निर्देशांकामध्ये 50च्या वरती जर आकडा असेल तर तो विस्तार मानला जातो आणि 50 पेक्षा कमी असेल तर तो अंकुचन मानलं जातं। आणि या निर्देशांकानुसार भारताच्या सेवा क्षेत्रामध्ये जी सर्वाधिक वाढ झालेली आहे तर याची कारणं दिलेली आहेत। ती म्हणजे पहिलं म्हणजे मागणीमध्ये तीव्र वाढ, दुसरं म्हणजे वाढलेली विक्री आणि तिसरं म्हणजे अनुकूल आर्थिक परिस्थिती। तर या गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वात तरुण अॅनालॉग अंतराळवीर कोण बनली आहे? तर नुकतीच भारताची जान्हवी दांगेटी ही जी आहे ती सर्वात तरुण अॅनालॉग अंतराळवीर बनलेली आहे। पर्याय क्रमांक दुसरा जान्हवी दांगेटी याचं योग्य उत्तर आहे।
तर जान्हवी दांगेटी ही आंध्र प्रदेशची आहे, जी की 19 वर्षीय आहे आणि ती आता दक्षिण पोलंडमधील क्राको या ठिकाणी तिने अॅनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अॅनालॉग अंतराळवीर कार्यक्रम पूर्ण केलेला आहे आणि अशा प्रकारे ती सर्वात तरुण अंतराळवीर बनलेली आहे. कितव्या वर्षी अंतराळवीर बनलेली आहे तर 19व्या वर्षी. आणि जान्हवीनं स्पेस फ्लाईट वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी युरोपियन स्पेस व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या AATC म्हणजेच काय तर अॅनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटर मधून 2 आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम तिने पूर्ण केलेला आहे. मग AATC ने या कार्यक्रमासाठी किती व्यक्तींची निवड केली होती तर 3 महिलांसह जगभरामधून 6 व्यक्तींची या कार्यक्रमासाठी अॅनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटरने निवड केली होती. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये आतापर्यंतची सर्वाधिक तरुण अंतराळवीर ठरण्याचा मान आंध्र प्रदेशच्या जान्हवी दांगेटीने मिळवलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, येलोरुडा चषक स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय बॉक्सरने सुवर्ण पदक जिंकलं आहे? तर नुकतंच येलोरुडा चषक स्पर्धा पार पडलेली आहे आणि यामध्ये भारताच्या बॉक्सर अल्फिया पठाण आणि गीतिका यांनी सुवर्ण पदक जिंकलेली आहेत. पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 याचं योग्य उत्तर आहे. तर या स्पर्धेमध्ये भारतीय बॉक्सर्सनी एकूण 14 पदकं जिंकलेली आहेत, ज्यापैकी 2 सुवर्ण पदक आहेत, 2 रजत पदक आहेत आणि 10 कांस्य पदक आहेत. अशी एकूण 14 पदकं भारताने जिंकलेली आहेत. तर जे 2 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत त्यामध्ये भारताच्या अल्फिया पठाण आणि गीतिका यांनी प्रत्येकी एक सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. गीतिका हिने 48 किलोग्राम वजनी गटामधून तर अल्फिया पठाण हिने 81 किलोग्राम वजनी गटामधून सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत. आणि ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे तर कझाकस्तानमधील नूर सुलतान या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय व्यक्तीची दक्षिण सुदानमधील UN मिशनचे फोर्स कमांडर म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर भारताचे मोहन सुब्रमण्यम यांची दक्षिण सुदानमधील UN मिशनचे फोर्स कमांडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. नाव यांचं लक्षात ठेवायचं आहे. मोहन सुब्रमण्यम हे दक्षिण सुदानमधील UN मिशनचे फोर्स कमांडर बनलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तर युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी भारताचे जे लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रमण्यम आहेत त्यांची दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनचे फोर्स कमांडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि हे जे मोहन सुब्रमण्यम आहेत ते कोणाच्या जागेवरती आता पदभार स्वीकारणार आहेत तर जनरल शैलेश तिनईकर यांच्यानंतर आता मोहन सुब्रमण्यम यांची दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनचे फोर्स कमांडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि लेफ्टनंट जनरल सुब्रमण्यम जे आहेत त्यांना भारतीय सैन्यामध्ये 36 वर्षांचा लष्करी कारकिर्दीचा अनुभव आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसंच त्यांनी लष्करामधील विविध कमांड आणि स्टाफ नियुक्ती व्यतिरिक्त लेफ्टनंट जनरल सुब्रमण्यम यांनी व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडियामध्ये 2008 ते 2012 मध्ये भारताचं संरक्षण अटॅच म्हणून काम केलेलं आहे. आणि 2000 मध्ये सिएरा लिओन मधील संयुक्त राष्ट्र मिशन मध्ये कर्मचारी अधिकारी म्हणून देखील मोहन सुब्रमण्यम यांनी कार्य केलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा तिहान कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? तर भारतातली स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा आहे तिहान, जिला IIT हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 हैदराबाद याचं योग्य उत्तर आहे. तर भारतातील पहिली स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा तिहानचं उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी IIT हैदराबाद कॅम्पसमध्ये केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तिहान म्हणजे काय तर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नेव्हिगेशन असा याचा फुल फॉर्म आहे. हा फुल फॉर्म देखील आपण पाठ करायचा आहे. हा एक बहुउद्देशाखीय उपक्रम आहे जो भारताला भविष्यातील आणि पुढच्या पिढीमधील स्मार्ट मोबिलिटी तंत्रज्ञानामध्ये जागतिक स्थान मिळवून देणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग तिहानचा फुल फॉर्म पाठ करा. तिहान कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, फोर्ब्सच्या क्रमवारीनुसार सर्वात श्रीमंत भारतीय अमेरिकन महिला कोण आहेत? तर फोर्ब्सनं नुकतीच अमेरिकेमधील सर्वात श्रीमंत महिलांची यादी जी आहे ती प्रसिद्ध केली आहे आणि त्यामध्ये सर्वात श्रीमंत भारतीय अमेरिकन महिलांपैकी पहिल्या क्रमांकावरती असणाऱ्या महिला आहेत जयश्री उल्लाल. पर्याय क्रमांक 4 जयश्री उल्लाल याचं योग्य उत्तर आहे. तर आरिस्ता नेटवर्कच्या CEO आहेत जयश्री उल्लाल. या फोर्ब्सच्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत स्वनिर्मित महिलांच्या यादीमधील फक्त 5 भारतीय अमेरिकन महिलांपैकी एक महिला आहेत. तर त्यांची संपत्ती म्हणजे $1.9 अब्ज आहे आणि या यादीमध्ये त्या 15व्या क्रमांकावरती आहेत. तर फोर्ब्सने अमेरिकेतील सर्वात श्रीमंत स्वनिर्मित महिलांची 8वी वार्षिक यादी जाहीर केली आहे आणि यामध्ये जयश्री उल्लाल ज्या आहेत त्या या यादीतील सर्वात श्रीमंत भारतीय अमेरिकन ठरलेल्या आहेत. आणि जयश्री उल्लाल या 2008 पासून अरिस्ता या संगणक नेटवर्किंग फर्म मध्ये अध्यक्ष आणि CEO आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे.
आणि तसंच या यादीमध्ये इतर भारतीय ज्या महिला आहेत, म्हणजे इतर भारतीय अमेरिकन महिला ज्या आहेत, त्यामध्ये नीरजा शेठी आहेत, त्यानंतर नेहा नरखेडे आहेत, त्यानंतर इंद्रा नुई आहेत आणि नंतर रेश्मा शेट्टी आहेत. अशा प्रकारे 5 भारतीय महिलांची निवड या अमेरिकेच्या स्वनिर्मित महिलांच्या यादीमध्ये झालेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि ही यादी कोणी प्रसिद्ध केलेली आहे तर फोर्ब्सने प्रसिद्ध केलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे G20 चे पूर्णवेळ शेर्पा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर भारताचे G20 चे पूर्णवेळ शेर्पा म्हणून नुकतीच अमिताभ कांत यांची निवड करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 अमिताभ कांत याचं योग्य उत्तर आहे. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या जागेवरती आता नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे G20 चे नवीन शेर्पा असणार आहेत. तर याचं कारण काय आहे की पियुष गोयल यांच्या जागेवरती अमिताभ कांत यांची निवड करण्यात आली आहे? तर या वर्षाच्या शेवटी G20चं अध्यक्षपद आपल्या भारताकडे येणार आहे आणि त्यामुळे शेर्पा जो असतो त्यांना देशाच्या विविध भागामध्ये होणाऱ्या असंख्य सभासाठी बराच वेळ द्यावा लागणार आहे. आणि त्यामुळे गोयल यांच्याकडे एवढा वेळ नाहीये, कारण की ते मोदी मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे अनेक खात्यांचा कार्यभार आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवरती आता अमिताभ कांत यांची निवड करण्यात आलेली आहे. मग याबरोबर आपल्याला G20 परिषदेच्या बाबतीमध्ये आणि या सर्व नियुक्त्यांच्या बाबतीमध्ये काही मुद्दे चर्चेला घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे अमिताभ कांत जे आहेत ते G20 चे आता भारताचे नवीन शेर्पा बनलेले आहेत, जे की नीती आयोगाचे माजी सीईओ आहेत. मग नीती आयोगाचे माजी सीईओ म्हणजे अमिताभ कांत यांच्या जागेवरती कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नीती आयोगाचे सीईओ म्हणून परमेश्वरन अय्यर यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे, हे आपण पाहिलेलं आहे. आणि पियुष गोयल जे भारताचे G20 मध्ये शेर्पा होते, आता त्यांच्या जागेवरती अमिताभ कांत यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि एस जयशंकर जे आहेत ते भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत, जे की नुकतंच इंडोनेशियामध्ये होणाऱ्या G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत. आणि इंडोनेशिया जो देश आहे तो सध्या G20 चा अध्यक्ष आहे, जो की डिसेंबर 2022 पर्यंत G20 चा अध्यक्ष राहणार आहे. आणि त्यानंतर आपल्या भारताकडे G20 चं अध्यक्षपद येणार आहे. आणि आपला भारत इंडोनेशियाकडून अध्यक्षपद स्वीकारल्याच्या नंतर G20 ची जी परिषद आहे ती जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेसाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून किती व्यक्तींची नियुक्ती राष्ट्रपतीकडून नुकतीच करण्यात आलेली आहे? तर राज्यसभेसाठी राष्ट्रपती नामनियुक्त सदस्य म्हणून नुकतीच 4 व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 4 याचं योग्य उत्तर आहे. मग या 4 व्यक्ती कोण कोण आहेत ते आपण पाहूया. त्यामध्ये पहिलं म्हणजे ऑलिम्पिक धावपटू PT उषा आहे, जिला केरळमधून नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्यानंतर संगीतकार इलयाराजा आहेत, जे की तामिळनाडूचे आहेत. त्यानंतर धर्मस्थळ मंदिराचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे आहेत, जे की कर्नाटक या राज्याचे आहेत. आणि बाहुबली आणि RR या चित्रपटांच्या पटकथा लिहिणारे लेखक विजयेंद्र प्रसाद, जे की आंध्र प्रदेशमधून, यांना भारताच्या राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेलं आहे. अशा प्रकारे हे 4 व्यक्ती आहेत ज्यांना की राष्ट्रपतीकडून राज्यसभेवरती नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर मग राष्ट्रपती राज्यसभेवरती किती व्यक्तींची नियुक्ती करू शकतात? तर राष्ट्रपती एकूण 12 व्यक्तींची राज्यसभेवरती राष्ट्रपती नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करू शकतात. आणि याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे तर कला, समाजसेवा, सांस्कृतिक या विषयामधील जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी ही तरतूद आहे. तर मग या 12 पैकी सध्या 7 जागा ज्या आहेत त्या रिक्त होत्या, त्यापैकी आता 4 जागा भरलेल्या आहेत, म्हणजे आता 3 जागा काय आहेत रिक्त राहिलेल्या आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याबाबत आपण अधिकची माहिती पाहूया. PT उषा ज्या आहेत त्या केरळमधील कोझिकोड या ठिकाणी जन्मलेल्या आहेत आणि PT उषा या सर्वोत्कृष्ट ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट आहेत. त्या उषा स्कूल ऑफ ऍथलेटिक्स देखील चालवतात आणि तरुण खेळाडूंना खेळाचं प्रशिक्षण देत असतात. आणि यांचा खेळ कोणता आहे तर त्या रनिंग मध्ये भारतासाठी त्यांनी विश्वविक्रम केलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांना यापूर्वी अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर इलियाराजा जे आहेत ते इलियाराजांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण हे 2 पुरस्कार त्यांच्या संगीतासाठी मिळालेले आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांना संगीतासाठीच अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. इलियाराजे यांनी एकूण 1000हून अधिक चित्रपटांसाठी, मुख्यतः दक्षिण भारतामधील चित्रपटांसाठी 7000हून अधिक गाणी रचलेली आहेत आणि 20000हून अधिक मैफिली त्यांनी सादर केलेल्या आहेत. त्यानंतर वीरेंद्र हेगडे जे आहेत ते वयाच्या 20व्या वर्षापासून कर्नाटकामधील धर्मस्थळ मंदिराचे धर्माधिकारी म्हणजे संरक्षक आहेत. आणि ते धर्मस्थळ मंजुनाथेश्वर एज्युकेशनल ट्रस्ट देखील चालवतात, जे 25हून अधिक संस्थांद्वारे शिक्षण प्रदान करतं. आणि 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यानंतर KV विजयेंद्र प्रसाद जे आहेत ते KV विजयेंद्र प्रसाद हे भारत आणि परदेशामध्ये गाजलेल्या बाहुबली आणि RRR चित्रपटांमागील प्रख्यात पटकथा लेखक आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे ह्या 4 व्यक्तींची नियुक्ती नुकतीच राज्यसभेवरती राष्ट्रपतीकडून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतामधून नियुक्ती झालेल्या ज्या अगोदरच्या व्यक्ती आहेत ते आपण पाहूया.
त्यामध्ये शिवाजी गणेशनन आहेत, जे की 1982 ते 1986 दरम्यान राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत. त्यानंतर वैजयंतीमाला बाली या आहेत, 1993 ते 1999 दरम्यान त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. आणि त्यानंतर चो एस रामास्वामी आहेत, जे की 1999 ते 2005 दरम्यान राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य राहिलेले आहेत. यानंतर आता आपण वन लाइनर प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, माइंड मास्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे विश्वनाथन आनंद आणि सुसान निनान. दुसरा प्रश्न आहे, अल्पसंख्याक मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे स्मृती इराणी. तिसरा प्रश्न आहे, पोलाद मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला? तर याचं उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया. चौथा प्रश्न आहे, नुकतीच राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पी.टी. उषा, इलयाराजा, वीरेंद्र हेगडे आणि विजयेंद्र प्रसाद. पाचवा प्रश्न आहे, पी.टी. उषा यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं उत्तर आहे अर्जुन आणि पद्मश्री. सहावा प्रश्न आहे, इलयाराजा यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं उत्तर आहे पद्मविभूषण आणि पद्मभूषण. आणि सातवा प्रश्न आहे, वीरेंद्र हेगडे यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं उत्तर आहे पद्मविभूषण. यानंतर आता कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, 2021 साठी सरस्वती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे रामदर्श मिश्रा. दुसरा प्रश्न होता, राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारी 2021 नुसार पहिलं राज्य कोणतं? तर याचं उत्तर होतं गुजरात. तिसरा प्रश्न होता, महिलांना बसने प्रवासासाठी 50% भाडे आकारणारी नारिको नमन योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? तर याचं उत्तर होतं हिमाचल प्रदेश. चौथा प्रश्न होता, परदेशी योगदान नियमन कायदा 2010 नुसार आता किती रुपये सरकारला न कळवता पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे? तर याचं उत्तर होतं 10 लाख. पाचवा प्रश्न होता, प्रतिष्ठित फील्ड मेडल जिंकणारी दुसरी महिला कोण? तर याचं उत्तर होतं मेरिना व्हायाझोव्स्का. सहावा प्रश्न होता, नरेंद्र मोदी यांनी 8व्या डिजिटल इंडिया सप्ताहाचं उद्घाटन कोठे केलं? तर याचं उत्तर होतं गांधीनगर. सातवा प्रश्न होता, नुकतेच निधन झालेले तरुण मुजुमदार कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचे उत्तर होतं चित्रपट दिग्दर्शन. आठवा प्रश्न होता, डीआरडीओने स्वायत्त विमानाच्या पहिल्या टेक ऑफची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी घेतली? तर याचं उत्तर होतं चित्रदुर्ग, जे की कर्नाटकमध्ये आहे. नववा प्रश्न होता, इंडोनेशियातील G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला भारताकडून कोण उपस्थित राहणार आहे? तर याचं उत्तर होतं एस जयशंकर. आणि 10वा प्रश्न होता, भारतीय वायुदलाच्या कोणत्या वडील आणि मुलीने एकाच जेट फॉर्मेशन मध्ये उड्डाण करून विमानचालन इतिहास रचला? तर याचं उत्तर होतं अनन्या शर्मा आणि संजय शर्मा. यानंतर कालच्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. कालचा प्रश्न होता, डिजिटल इंडिया सप्ताहाबद्दल चुकीचं विधान ओळखायचं होतं. तर यामधलं चुकीचं विधान हे तिसरं विधान होतं, जे की डिजिटल इंडिया भाषिणी आणि माय स्कीम आणि नारिको नमन असं होतं. तर ती नारिको नमन जी योजना आहे ती हिमाचल प्रदेश राज्यानं सुरू केली आहे. ती डिजिटल इंडिया सप्ताहामध्ये लॉन्च करण्यात आलेली नाही. आणि या अगोदरच्या दोन ज्या आहेत त्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तिसरं विधान चुकीचं आहे. आणि आजचा जो सराव प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न म्हणजे काय आहे, तर पी.टी. उषा, इलयाराजा, विजेंद्र हेगडे, के.व्ही. विजेंद्र प्रसाद यांच्या राज्याच्या जोड्या दिलेल्या आहेत. म्हणजे कोणकोणत्या राज्यामधून आहे ते तुम्ही सांगायचं आहे. पर्यायामधून योग्य पर्याय निवडून यातला चुकीचा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि यानंतर आपल्या पीडीएफ बद्दल माहिती घेऊया. आपले जे पीडीएफ आहे ते एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचे पीडीएफ तयार आहे. ज्यांना पीडीएफ खरेदी करायची असेल त्यांनी खालील नंबरवरती संपर्क साधायचा आहे. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.